नमस्कार. आडना येथे आदिवासी कातकरी समाजाची घरं तुटल्यानंतर आज आमदार राजन नाईक यांच्या घरावरती ह्या सर्व लाल बावटा आणि आदिवासी कातकरी समाजाची काही ज्यांची घरं तुटलेत ह्या सर्वांनी राजन नाईक यांच्या घरावरती मोर्चा काढलेला. परंतु हा मोर्चा ज्या वेळेला राजन नाईक यांच्या घरावरती जात होता त्यावेळेला पोलिसांनी मध्येच नाळा येथे थांबवलेला आहे आणि आता जवळपास 1 ते 2 तास झाल्यापासून हे सर्व रस्त्यावरती बसलेले आहेत. आता आपल्यासोबत शेरू वाघ हे काय सांगतात ते आपण ऐकूया. तुम्ही आज जो मोर्चा काढलाय ह्याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण म्हणजे आम्हाला कोणाला मजा नाही आलेली एवढ्या निमराच्या आगी तिकडे मरायला यायची. आमच्या लोकांची घरं या उन्हाच्या तडाक्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. 15 दिवसावर पाऊस येईल आणि या पावसाच्या ऐन पावसाच्या एंडिंग मध्ये आमची घरं तोडली, पूर्णपणे बेकायदेशीर घरं तोडलेत. आम्हाला नोटीस दिली, त्याच्यामध्ये ज्या नियमानुसार 1 महिन्याची वेळ दिली पाहिजे, आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, आमची कागदपत्र तपासली पाहिजेत. ही कोणत्याही प्रकारची त्यांनी कायदेशीर प्रोसिजर पार पाडलेली नाही आणि तशा पद्धतीची आमच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली. आमच्या लाल बावटा पक्षाचं कार्यालय सुद्धा त्यांनी तोडलेलं आहे. आमच्या महिलांना भरभराट खेचत काढलं. कातकरी समाजाच्या महिलांच्या पायामध्ये 4-4 इंच आज होल झालेले आहेत, त्यांच्या पायामध्ये जखम झालेली आहे. आणि हे सगळं होत असताना सुद्धा आमच्या आमदार संघर्ष कन्या 2 वाजता रात्री तिकडे पंखा स्लो करायला जातात, पण इथे एक शब्द बोलत काय नाहीत. आणि आज आम्ही मतदार आहोत, या देशाचे मालक आहोत. आमच्या मतदानावर निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. त्यांच्या घरावर जेव्हा आम्ही जाब विचारण्यासाठी जातोय की साहेब तुम्हाला निवडून दिल्यानंतर ही काय परिस्थिती आली, पोलिसांच्या मार्फत आम्हाला अडवतात. सगळे नगरसेवक त्यांचे तिथे घरावर येऊन बसलेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी. अरे लाज वाटली हरामखोराने, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की इथं आदिवासींची घरं उद्ध्वस्त झाल्यात. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, आदिवासींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. मात्र हे चोरांना पाठीशी घालण्याचं काम करतायत. असं बोललं जातं की प्रशासनाने जी जागा होती ती जागा मच्छीमारांसाठी राखीव जागा होती, त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत आणि प्रशासनाने घरं तोडलेली आहेत. त्यामध्ये तुम्ही आमदार राजन नाईकचं नाव घेता असं त्यांचं म्हणणं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता की अर्नाळ्यामध्ये बांगलादेशी आहेत. ती सत्य परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र त्या बांगलादेशींना प्रोटेक्शन दिलं का? ते बांगलादेशी त्यांच्या सोबत आहेत म्हणून. आणि आमच्या लोकांची घरं मोडली कातकऱ्यांची. जर आम्ही बांगलादेशी असलो असतो तर इथं पोलिसांच्या समोर नसतो आलो आणि आमदार राजन नाईकच्या घरावर नसतो गेलो आम्ही. आता तुम्हाला इथे थांबवलेलं आहे, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? इथे गाडगे साहेब प्रांत आहेत, ते आले होते. आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजते की हे पूर्णपणे बीजेपीच्या दबावाखाली काम करतायत. पण त्यांनी तसं न करता थोडाफार जो काय लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास आहे तो जर कायम ठेवायचा असेल आणि कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर त्यांनी आमचं पुनर्वसन केलं पाहिजे. नैसर्गिक आपत्तीचा निधी आहे, तुम्हाला कल्पना असेल मागे आमचा 1 लाख शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला होता मुंबईला जाण्यासाठी. पडघ्यामध्ये एक शेतकरी आमचा पडला बंगल्यावरून आणि तो मेल्यानंतर उपमुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री आहेत, तेव्हा मुख्यमंत्री होते शिंदे साहेब, 5 लाख रुपये निधी जाहीर केलेला. त्यांना 5 लाखाची मदत केली नैसर्गिक आपत्तीच्या पैशामधून. यांना काय रोग होतो पैसे द्यायला? ह्यांचे काय बापाचे पैसे आहेत त्या? शेतामध्ये नांगर चालून यांनी पैसे जमा केलेत. जनतेचा टॅक्स मधून पैसा गोळा केलेला आहे. आज आम्हाला गरज आहे, तो पैसा द्या ना, आमची घरं उभी करून द्या परत. आता प्रांत साहेबांनी पुढे आम्ही चौकशी करू आणि त्यावरती कारवाई देखील करू आणि जर का तुमची घरं योग्य असतील त्यावरती तसा निर्णय देखील घेऊ असं सांगितलेलं आहे. तरी देखील तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकत नाही असं प्रांत साहेबांचं म्हणणं आहे. न कारवाई करताना काय रोग आलता? पहिला चौकशी कराय. कारवाई करत असताना पहिला तू चौकशी करायची होती ना, मग कारवाई करायची ना. म्हणजे त्यांच्यासाठी वेगळा कायदा ना आमच्यासाठी वेगळा कायदा? बापाच्या घरचा कायदा आहे का? आमच्या बापाने संविधान लिहिलंय, बाबासाहेब आंबेडकरांनी. संविधानाने देश चालतोय. पहिला तुम्ही आमचं पुनर्वसन करा आणि मग आमचे कागदपत्र तपासा. आता तुम्ही जे आंदोलन चालू केलेलं आहे हे आता मुख्य रस्त्यावरती चालू आहे. आता इकडच्या येण्या जाणाऱ्या लोकांना देखील त्रास होतोय, कारण आता तुमचं मुख्य उद्दिष्ट हा सरकारपर्यंत कळालेला आहे. आता तुम्ही कुठे हे आंदोलन पुढे चालू ठेवणार आहात की कुठे वेगळ्या रस्त्यावरती किंवा मोकळ्या जागेवरती जाऊन तुम्ही आंदोलन चालू करणार आहात? आता रस्त्यावर जाऊ, रात्री दव पडेल, मच्छर चावेल, न उद्या पाऊस पडेल तर कुठे राहणार? आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार नाही. आमची लढाई त्या हरामखोर आमदाराच्या विरोधात आहे. ही लोक सगळी उचलणार ना आमदाराच्या घरी आता आम्ही जाणार. पोलिसांनी करावे आमच्यावर लाठीचार्ज. एक तर प्रांतांनी इथे यावं आणि आम्ही सांगतोय त्या पद्धतीने आमची मागणी मान्य करावी. सक्षम अधिकारी जर प्रांत नसतील तर कलेक्टरला इथे बोलवा, नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्स घ्या.
आता डिजिटल इंडिया चालय, बोट लावल्या का गुदगुल्या? मग इथं लावा ना तुमची बोटा, इथं घ्या तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स आणि आमच्या लोकांचा प्रश्न उपस्थित करा त्यांच्या समोर. ह्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी पर्यावरणवादी मॅकेन्झी डाबरे हे देखील आलेले आहेत. ते काय सांगतात ते देखील ऐकूया. तुम्ही काय सांगता ह्या आंदोलनाबद्दल? आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत. आदिवासी आपल्याला श्रम करायला पाहिजेत. आदिवासी आपल्याला घरामध्ये काम करायला पाहिजेत. परंतु ते छोट्याशा 10 बाय 10च्या रूम मध्ये जर राहत असतील तर त्याचंही जर सरकारला जर अडचण होत असेल तर खरं म्हणजे या देशातल्या खऱ्या मालकावर या संविधानाचा पूर्ण गैरवापर करून या खऱ्या मालकावर अन्याय केला जातो असं आमचं मत आहे. जे आदिवासी या उन्हामध्ये कबाड कष्ट करून जगतात त्या आदिवासी विषयी सरकारला थोडी सहानुभूती नाही आहे हे यावरून दिसतं. या उष्णतेमध्ये ते राहतात, उद्या पावसाळी किंवा पावसाळ्यामध्ये त्यांची हालत काय होईल, एवढी खराब परिस्थिती असताना या आदिवासीवरती अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही ठामपणे या आदिवासी सोबत उभे आहोत. तर आपण ऐकलं ह्या ठिकाणी शेरू वाघ असू द्या किंवा त्यांना सहकार्य सपोर्ट करण्यासाठी आलेले मॅकेन्झी डाबरे असू द्या, यांचं म्हणणं आहे की आदिवासी समाजाची जी घरं तोडली आहेत असंच कारवाई ही इतर लोकांवरती न करता फक्त जाणून बुजून आणि ते एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये काम करतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे असा थोडासा सुबवाट येत असतो. आणि आता ह्या आदिवासी लोकांची घरं तोडलेत त्यांच्यावरती जोपर्यंत त्यांना राहण्यासाठी सोय करत नाही तोपर्यंत असं आंदोलन चालू राहणार. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, नमस्कार.